नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पहिल्या प्रकरण संच यातील सराव संच 1.4 सोडवणार आहोत. यापूर्वीच्या अभ्यासक्रमावरतीही मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. जर नंबर ऑफ ए बरोबर 15, नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर 29, नंबर ऑफ ए छेद बी बरोबर 7, नंबर ऑफ बी बरोबर किती. आता इथे दिलेलं आपण आधी लिहून घेऊया. मग इथं दिलेल्या किमती लिहिल्या आहेत. तर सूत्र आहे नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी. म्हणजे संयोग संचातील घटकांची संख्या बरोबर ए मधील घटकांची संख्या अधिक बी मधील घटकांची संख्या वजा ए आणि बी यांच्या छेदसंचातील घटकांची संख्या. याप्रमाणे तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल. मग इथं आपण यांच्या किमती ठेवल्यात. 29 एमध्ये घटक आहेत 15, बीचे घटक आपल्याला काढायचे आहेत आणि छेदसंचामध्ये घटक आहेत 7. मग हे 7 आपण पुढं लिहिले, म्हणजे इथे हे वजा आहेत, म्हणजे 15 वजा 7. मग 29, 15तनं 7 गेले 8 अधिक नंबर ऑफ बी. हा 8 आता इकडे घ्या, म्हणजे इथे धन आहे, तो डाव्या बाजूला आणल्यावरती ऋण होणार आहे. म्हणजे 29 वजा 8 बरोबर नंबर ऑफ बी. 29 पुन्हा 8 गेले 21 बरोबर नंबर ऑफ बी. म्हणजे बी मधील घटकांची संख्या आहे 21. याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं आहे. पुढचं उदाहरण घेऊया. एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात आणि 20 विद्यार्थी चहा व कॉफी ही दोन्ही प्रकारची पेये घेतात. तर एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढा. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला चहा घेणारे विद्यार्थी आणि कॉफी घेणारे विद्यार्थी मानून घ्यावे लागतील. चहा घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच ए मानू. ए व कॉफी घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच बी मानू. आता कोणत्या संचामध्ये किती घटक आहेत ते लिहून घेऊया. आता एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत, म्हणजे हे आहे विश्वसंच. नंबर ऑफ यू 125. नंतर नंबर ऑफ ए 80 विद्यार्थी चहा घेतात, म्हणजे ए आपण चहा घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा घेतला आहे, म्हणून नंबर ऑफ ए बरोबर 80. 60 विद्यार्थी कॉफी घेतात, म्हणून नंबर ऑफ बी बरोबर 60. आणि 20 विद्यार्थी चहा व कॉफी घेतात, म्हणजे ए छेद बी की जे दोन्ही घेतात ते आहेत 20 विद्यार्थी. आता सूत्र लिहूया. संयोग संचातील घटकांची संख्या म्हणजे ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी. आता इथं आपल्याला संयोग संचातील घटकांची संख्या काढायची आहे, कारण हा आपला नंबर ऑफ यू दिलेला आहे. मग एन ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए किती आहेत 80 अधिक नंबर ऑफ बी 60 वजा 20. मग नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर 80 आणि 60 140 वजा 20 म्हणजे 120. आता आपण हे ए संयोग बी काढलेला आहे. आता आपल्याला विचारलेलं आहे की एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या.
एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. बरोबर. नंबर ऑफ यू वजा नंबर ऑफ ए संयोग बी. आता यूमध्ये किती घटक आहेत तर 125 वजा 120 बरोबर 5. म्हणजे एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 5. पुढचं गणित घेऊया. एका स्पर्धा परीक्षेला 50 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. 60 विद्यार्थी गणित विषयात उत्तीर्ण झाले. 40 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले. एकही विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाला नाही. तर एकूण विद्यार्थी किती होते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला इंग्रजी आणि गणितात जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांचा संच आपल्याला मानून घ्यावा लागेल. मग तुम्ही ए बी सुद्धा मानू शकता किंवा इंग्रजीसाठी ए आणि गणितासाठी एम म्हणजे मॅथ्स तसं सुद्धा मानू शकता किंवा तुम्ही ए बी सुद्धा मानू शकता. आपण ए बी मानूया. इंग्रजी विषयात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा संच ए व गणित विषयात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा संच बी मानू. आता इथं नंबर ऑफ ए आपण इंग्रजी मानलंय म्हणून 50 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण म्हणून ते 50 येणार. नंबर ऑफ बी गणित विषयात 60 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण आहेत म्हणून नंबर ऑफ बी 60 आणि 40 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण आहेत म्हणजे इथं छेद संच येणार. ए छेद बी बरोबर 40. आपल्याला एकूण विद्यार्थी विचारलेत म्हणजेच तिथे आपण सूत्र लिहूया. ए संयोग बी आपल्याला विचारलेला आहे. हे दोन्ही विषयातील विद्यार्थ्यांचा संयोग संच आपल्याला विचारलेला आहे. मग इथं सूत्र लिहा. एन नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी बरोबर. तर एमध्ये किती घटक आहेत 50 अधिक बीमध्ये 60 आणि छेद संचामध्ये 40. आता 50 आणि 60 6 आणि 5 11 म्हणजे 110 वजा 40 यांची वजाबाकी केली आपण. 110 वजा 40 70 म्हणजे ए संयोग बी. आपल्याला विचारलेलं आहे एकूण विद्यार्थी म्हणजे एकूण विद्यार्थी आहेत बरोबर 70. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चॅनलला नवीन असाल किंवा सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढच्या अभ्यासक्रमावरती व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.